नमस्कार, कांचन मधुकर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर काय करणार ना, कशावरती व्हिडिओ बनवायचे खूप कन्फ्युजन असतं। खूप म्हणजे बनवायचे तर असतात पण खूप कन्फ्युजन असतं। तर मग मला असं वाटलं की चला आपल्या छोट्याशा मायरा सोबत तिचं रुटीन कसं असतं, म्हणजे आता ती कालच 8 महिन्याची झाली आहे पूर्ण, तर ती काय खाते, कशी खेळते, काय वगैरे तिचं सगळं रुटीन तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी आजचा व्लॉग बनवत आहे। तर शेवटपर्यंत हा व्लॉग नक्की बघा। तर आता ना मी मायराला ना नागलीची पेज बनवली आहे। सोपी तशी, तुम्ही गोड पण बनवू शकता आणि तिखट तर नाही देत आपण बाळाला, पण साधं मीठ टाकून वगैरे। तर तिला गोड अजिबात आवडत नाही, म्हणजे तिला गोड दिलं का ती थुकून टाकते ते, तर तिला मीठ घालून आवडतं तिला। तर मी तशीच पेज बनवली आहे। एक दिवस तुम्हाला जर हवा असेल तर मी रेसिपी पण शेअर करेल। आणि ती खूप हुशार आहे, खूप छान बसते आणि खाते, अजिबात त्रास देत नाही। आणि सध्या तिचे पप्पा ऑफिसचं आवरताय, तर तिचं सगळं लक्ष तिच्या पप्पांकडे आहे। आणि आताच तिचा म्हणजे माझा बर्थडे होता आताच, आणि माझा बर्थडे झाल्यानंतर आम्ही तिचे केस कापले। म्हटलं थोडेसे छान येतील ना, केस कापल्यावरती छान येतात असं सगळं म्हणतात, मोठ्या माणसांकडून खूपदा ऐकलंय आपण, आणि खरंय वाटतं ते पण, म्हणून आम्ही तिचे केस आताच कापलेत। आणि ना तिला दात येत आहे, म्हणजे ना ती 6 महिन्याची होती ना तेव्हाच तिला 2 दात आले होते, म्हणजे 6 महिन्यापासूनच तिचे दात यायची प्रोसेस चालू झाली होती। म्हणजे खूप सळसळ करते तिच्या हिरड्या वगैरे ना, त्याच्यामुळे ती सारखी बोट घालती। शक्यतो 9 महिन्यानंतर येतात, किंवा म्हणजे असं एक मॅक्झिमम पिरियड असतो, त्याचं 6 महिन्यापासून स्टार्ट होतात। तसं तिच्या बॅचची म्हणजे सध्या जेव्हा मी प्रेग्नेंट होते ना, तेव्हा आमच्या एरियातल्या जवळपास खूप जणी प्रेग्नेंट होत्या, म्हणजे तिच्या बॅचची खूप मुलं आहेत, पण अजून तरी कोणाला ऐकायला नाही आलं का दात आलेत म्हणून, पण हिला आलेत। फास्ट प्रोसेस दिसते याची। आता मी तिला चहा ठेवायला लावलाय, आणि म्हटलं तोपर्यंत मी ना तिला म्हटलं तुम्हाला पहिला चहा ठेव, तोपर्यंत मी माझ्या बाळाला खाऊ घालतो। थोडेस खाऊ घालतो ना बाबा, जरा आ हम्म 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 आज तू काय करणार आहे अभ्यास? तिला मालिश वगैरे करून आता मस्त आंघोळ घातली आहे, झोळीत टाकली तिला। आता बराच वेळ झोका दिला का मग ती झोपी जाईल। असंच मॅक्झिमम मी तिला 10 ते 11च्या दरम्यान तिला आंघोळ घालते, म्हणजे ती झोपली की मला बाकीचे कामं निवांत आवरता येतात। म्हणजे तसे सगळे काम आवरून पण होत नाही, कधी कधी फक्त आंघोळ आणि कपडे होतात माझे, तेच उठती ती। पण तसं ती काही त्रास देत नाही, खूप शांत आहे, तिची खेळती। 15-20 मिनिटं झोका दिल्यानंतर शांत झोपली आहे ती। आता मी बाकीचं काम आवरते। तुम्ही बघताय ते सगळे फुगे वगैरे पडलेत तसे, ती बॅग पण तिथंच आहे। आता ती झोपली आहे तर मी सगळं व्यवस्थित आवरून ठेवते। माझे फक्त कपडे धुवून झाले आणि आंघोळ करून झाली। निम्मे कपडे वाळत टाकलेत आणि अजून निम्मे कपडे वाळत टाकायचे पण राहिलेत, तर तेच मॅडम उठल्यात। झोका देते 5-1 मिनिटं झाले, पण काय झोपत नाहीये ती आता। असं दिवसभर खेळ चालू असतो। मी जे तिला अंथरूण करते ना त्यावर कधीच राहत नाही, हा कधीच नाही। आता छान खेळती झालीये ना, हो। आता जवळपास 2 वाजलेत आणि ती छान खेळतीये। अजून थोड्या वेळ ती छान खेळेल, हो। तिला बघता बघता माझं सगळं काम आवरलंय। ती तशी अजिबात त्रास देत नाही, काहीच नाही, म्हणजे रडत नाही। भूक लागेल तेवढंच फक्त रडायचं बस, एकदा पोट भरलं की तिचं काम चालू। आणि मग म्हटलं आता ती खेळतीये तर मी पण अभ्यासाला घेतलंय जरा, कारण मी पण कॉलेज करते, त्यामुळे अभ्यास खूप महत्वाचा आहे ना। 1 मिनिट पण नाही लागत इथं ना, तिला आतून टाकलेलं आहे, पण ती तिकडे गेलीये लांब। आणि सध्या प्रयत्न चाललेत तिचे गुडघ्यावर खेळायचे। धर बा, धर 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 मासा, चल इकडे चल। आणि मी तसं गॅसचं वगैरे बटन व्यवस्थित बंद वगैरे करून ठेवते, कारण आता ती जरा जास्त खेळती झालीये ना। मायरा चल, धर
तर तिला आता तिचं नाव पण समजतं की माझं नाव मायरा आहे. मायरा दिलं, मायरा बोललं की पटकन बघते. चल लवकर इकडे चल. असंच आमचं डेलीचं रुटीन असतं. माझा अभ्यास चाललाच आहे आणि तिचा खेळ पण चाललाय. एकदम छान खेळती. हो, अजिबात रडणं नाही, काय नाही, त्रास नाही द्यायचा, काहीच नाही. एकदम मस्त तिच्या नादात, काही टेन्शन नाही. भूक लागल्यावरती फक्त सांगायचं की मला भूक लागली आहे बस, आणि मग आपापल्या नादात खेळायचं. मायरा आता शांत झोपली आहे. दुपारी म्हणजे आता सकाळी लवकर उठली होती ना ती, आंघोळ करून जास्तीत जास्त 1 तास पण नसताना झोपली ती. मग त्यामुळे ती आता झोपली आहे. आता झोपेतून उठल्यानंतर तिला मी ॲपल प्युरी वगैरे देईल. म्हणजे आत्ता मी स्टार्ट केलंय. तिला 3 टाइम द्यायचं ठरवलंय, कारण आता ती 8 महिन्याची कंप्लीट झाली आहे. नाही तर मी तिला सकाळ आणि संध्याकाळ 2च टाइम सॉलिड फूड देत होते. आता दुपारी पण द्यायचं ट्राय करतेय, म्हणजे देते मी तिला दुपारी पण. आता 1 दिवस झाले असेल मी तिला स्टार्ट केलंय दुपारी पण द्यायचं. मग आता ती झोपेतून उठेपर्यंत मी ॲपल प्युरी वगैरे बनवून ठेवल. मिक्सरमध्ये करायचं म्हटल्यावरती ती उठल्यावरच करल मी ते. तोपर्यंत मी जेवण वगैरे करल. आता संध्याकाळचे 6 वाजले आणि मी तिला आहे ना मूग डाळ तांदूळ भाजून ते मिक्सरला बारीक करून त्याची आता सध्या पेस्ट बनवली मी तिला. म्हणजे असं 3 टाइम ती म्हणजे खाते. आता तिची भूक वाढली आहे त्याच्यामुळे ती मी जेवढं बनवून तेवढं संपवते छानपैकी. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती. ह्या गोळ्या आहेत दंत टॉनिक म्हणून गोळ्या. ह्या तिला दात येतात, तर मी तिला दात येत होते ना तेव्हा स्टार्ट केल्या होत्या. तेव्हापासून म्हणजे तिला जुलाब होणं किंवा उलट्या होणं, म्हणजे तिला ताप तर आलाच नाही. पण मग सगळ्यांकडून ऐकलंय की दात खूप जड जातात, काहींना जड जातात, काहींना हलके जातात, ज्याच्या त्याच्यावरती डिपेंड असतं ते. पण हिला तरी नाही गेले जड, कारण तिला लगेच आम्ही दातपट्टी आणली होती आणि त्या गोळ्या स्टार्ट केल्या होत्या. त्याच्यामुळे हिला तरी नाही जड गेले. एवढी जास्त जुलाब पण करत नाही, एवढी सकाळ संध्याकाळ शी करते तेवढंच बस. हा असा आमचा आजचा ब्लॉग होता. डेलीचा ब्लॉग म्हणता येईल त्याला. असंच आमचं रुटीन असतं सकाळ दुपार संध्याकाळचं, कारण आम्ही दोघेच घरी असतो त्याच्यामुळे आमचं असंच रुटीन असतं. पण रोजच सारखं असेल असं नाही, खूपदा टाइम चेंज होतो. तिच्या झोपण्याचा, खाण्याचा, पिण्याचा सगळा टाइम चेंज होतो. पण हा एक छोटासा ब्लॉग होता. आता जर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघितलाच आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा. धन्यवाद.